मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि नाईट व्हिडिओमध्ये। आज मी चालले ठाण्यावरून चक्क गुहागरला कोकणात। सो माझा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्ही बघणार आहात आणि पुढेपर्यंत व्हिडिओ बघत राहा, बिकॉज मी कोकणात चालले, कोकण कन्या चालले कोकणात। याच्या आधी तू गेलायस ना गुहागरला? कुठे गेलेला? येस, बट मी पहिल्यांदा चालले कोकणात राहून। मी दापोलीत गेली होती, बट मी गुहागरला कधीच गेली नाहीये। सो माझं हा पहिला ट्रॅव्हल आहे गुहागरचा, म्हणजे मी गुहागर पहिल्यांदा पाहणार आहे। सो खूप एक्साइटमेंट आहे। माझा ट्रॅव्हल ब्लॉग नक्की पहा। चला कोकणात। मी मुलुंडमधून ऑटो पकडले। ऑटोने जाणार मी भांडूप पंपिंगला आणि भांडूप पंपिंगवरून आमची बस आहे, बिकॉज ऑफ गुहागरच्या बस या विरार आणि त्याच्यानंतर त्या भांडूप आणि नंतर पुढे काय स्टॉप आय डोंट नो, बट ती भांडूप पंपिंगला येते। सो त्याच्यामुळे आम्ही भांडूप पंपिंगला चाललोय आता। भांडूप पंपिंगला आहे ना, जिथे माझी बस स्टॉप आहे तिथे मस्तपैकी स्वामींचं मठ आहे, पाहू शकता पाठीमागे श्री स्वामी समर्थ। सो माझा प्रवास असा सुरू झालाय भांडूप पंपिंगवरून। मस्तपैकी दर्शन घेतलंय मी स्वामींचं। इथून पुढे मी आता चालले। आता मी आहे ना भांडूप पंपिंगला बसचा वेट करते। बसचं नाव आहे सुनकाई। गुहागरला जाणाऱ्या ऑलमोस्ट म्हणजे सगळ्याच लोकांना सुनकाई माहिती आहे, बिकॉज ते आतल्या सगळ्या गावांमध्ये जाते। तुम्ही इथून अडूरला उतरणार आहे, अडूर सहानेवर डायरेक्टली माझा प्रवास सुरू होतोय। आता बस येईल, कॉल आला होता। बस कर मग, दिसत नाही आता काय, बस कर काय तर गाडी। गुहागरमध्ये काही ठराविकच गाड्या जातात। सो ही आहे पिंपळेश्वर, जे बऱ्याच लोकांना माहिती आहे। अशीच एक सुनकाई म्हणून आहे, तिच्याने आता मी ट्रॅव्हल करणार आहे। सो आय एम वेटिंग। पिंपळेश्वर निघाली। तर मी आता फायनली बसली आणि माझा प्रवास झालाय। आता आपला ऑलमोस्ट प्रवास झालेला आहे, म्हणजे थोडंफार मी पुढे गेलेली आहे। आणि नेहमी कसं मला दापोलीत जायची सवय आहे, दापोलीचा प्रवास करायची सवय, त्यामुळे मला माहीत असतं की आता इथून पुढे काय येणार आहे काय येणार आहे। सो ऑलमोस्ट मला वाटतं की सुनकाईचा प्रवास म्हणजे गुहागरचा प्रवास पण सेम असेल, पुढे जाऊन कुठे रस्ता चेंज होत असेल। सो गुहागरकर किंवा रत्नागिरीकर मला कमेंट करून सांगा की दापोलीत जायचा रस्ता वेगळा आहे आणि सुनकाई म्हणजे गुहागरचा जायचा रस्ता वेगळा आहे। असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रवास तुमचा बघत राहा, कारण इंटरेस्टिंग आहे आणि मी खूप जास्त एक्साइट झाले, बिकॉज ऑफ मला पहिल्यांदा माझं क्रेज होतं की दापोली सोडून अजून आपण एक प्लेस एक्सप्लोर करत राहावं, स्पेशली कोकण। सो त्यातलाच एक सुरुवात केलेली आहे गुहागरला जायची। आणि असंही मी ऐकलंय की संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यापैकी सगळ्यात जास्त शांत तालुका कोणता असेल तर तो गुहागर। बरोबर आहे का? कमेंट करून सांगा। सध्या पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसातच मी मस्तपैकी कोकणात जाते, हिरवळ पाहणार आहे खूप दिवसानंतर।
सो मी तर पहिल्यांदा जाते गुहागरला, बट हा एकदा जाऊन आले बिकॉज याचा ब्लॉग मी बघितला होता आणि त्याच्यामध्ये मी एक समुद्र पाहिलं होता आणि एक मंदिर पण पाहिलं होतं. सो बघूया मला पण ते पाहायला मिळते का. बाय द वे तो झोपला आहे कारण का आमचा प्रवास खूप पुढेपर्यंत आहे आणि मी पण थोडासा व्लॉग करून झोपणार आहे. आता मी अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे आणि सांग बघू ऐकलं त्याला फक्त आणि फक्त मालवण आवडतं, पण आमचं कोकणच सगळ्यात बेस्ट आहे. कोकण आमच्यापासून सुरू होतं ते दापोलीपासून आणि आज मी चालले मालवणला, पण मी जाणारच आहे. मालवणला जायचं आहे. चला आता ना मी झोपणार आहे आणि त्याच्यानंतर मी उठल्यानंतर बघेन मला घ्यायला मिळेल का ब्लॉग. मस्तपैकी माझा ट्रॅव्हल सुरू आहे. पूर्ण रस्ते भिजलेले आहेत बिकॉज पावसाचे दिवस आहेत आणि अशा पावसातून प्रवास करण्याचा आनंद पण एक वेगळाच असतो. सो मी प्रवासाचा आनंद घेते, तुम्ही प्रवासाचा आनंद बघून घ्या आणि कमेंट करत राहा. आणि आता कोकणातले ब्लॉगसुद्धा तुम्हाला 1-2 पाहायला मिळतीलच. सो बघत राहा आणि कमेंट नक्की करा आणि माझ्या डेली ब्लॉगला सपोर्ट करताय. हा आवाज आला की समजायचं आम्ही ट्रॅव्हल्सने जातोय, हे बरोबर ना. आम्ही दापोलीकर माहिती आहे का, आमच्याकडे सगळे जे म्हातारी माणसं आहेत म्हणजे सगळीच माणसं गुहागरला काय बोलतात माहिती आहे का, चला गॉगरला चला गॉगरला. बस स्टँडवरती पण सगळे गॉगर स्ट्रीट म्हणजे गुहागर नाही गॉगर. तुम्ही पण असंच बोलता का मला नक्की सांगा. सगळे लोक मस्तपैकी झोपलेत आणि प्रवासाचा आनंद नाही घेत आहेत, झोपलेत बिकॉज सकाळी त्यांना त्यांच्या गावी जाऊन काही कामं करायची असतील म्हणून. आणि मी एकटी व्हिडिओ शूट करते. असलं भारी ना, सगळे झोपले सगळं. इकडे आमचा माणूस पण झोपलाय आणि मी एकटीच व्हिडिओ शूट करते. याला म्हणतात #ब्लॉगर. आता आम्ही जेवायला उतरलेलो आहोत. मागे पण आम्ही इकडे आलेलो, चांगलं नाहीये पण चला जाऊया, भूक तर लागले. काय घेतोस? हां काय घेतोस? उगाच आपलं शायनिंग वाढतं. आता आम्ही खायला आलो होतो आणि काय घेतलंय सांग. पॉपकॉर्न घेतले ह्यानी, मी फॅन्टा आणि काय आले पण इथे आम्ही जेवत नाही. आम्ही पण मारून जाताना यात रेस्टॉरंट एक नंबरचं दळबद्री रेस्टॉरंट. बाई दळबद्री रेस्टॉरंट होते. सारं डाळ किती पण चांगली नाही, काहीच चांगलं नाही. असू दे चला आम्ही एवढंसं घेऊन आता जातो आणि झोपणार. गुहागरची बस पण आली. आता मी ते सीझन नसल्या कारणाने आहे ना, गर्दी इथे बरीच कमी आहे. नाहीतर बापरे गणपतीत तुम्हाला इथे बघायला ना अशी इतकी गर्दी असते ना, बापरे. हॉटेल वैष्णवी. तुम्हाला माहिती आहे का, मगाशी आदित्य बोलला की इथे आल्यानंतर जेवू नये. त्याचं रिझन तुम्हाला मी दाखवते, पुढचं फुटेज नक्की बघा. त्याचं कारण असं आहे की हॉटेलच्या बाजूलाच लेडीज टॉयलेट आहे. लेडीज टॉयलेटच्या बाजूला जेंट्स टॉयलेट आणि तिथेच बाजूला रोटी शिकवले जातात. म्हणजे ह्याच्यावरून रोट्याचं पीठ मळलं जातं, तिथेच त्या शिकवलं जातं. विचार करा की एकतर सगळं ओपन टॉयलेट आहे, त्या बाजूला दळबद्री जेवण बोलणं मागचं कारण मी तर एवढ्या बसेस सगळ्या वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स ते येऊन पार्क करतात, कारण त्यांचा फायदा असतो तिकडे, स्वतःवर वैयक्तिक फायदा असतो. लोकांच्या जीवाची छोटी खेळ होती. त्याचा फुटेज मी पुढे लावलेला आहे, मी स्वतः शूट केलेलं आहे.
सो नक्की तुम्ही तो फुटेज पण बघा आणि मी जे सुरुवातीला म्हटलं मगाशी त्याच्या मागचं रिझन पण तुम्हाला कळेल. सो बॅड कमेंट्स करू नका आणि शक्यतो तुम्ही स्वतःचा डबा स्वतः घेऊन या. इमर्जन्सी असेल तरच खावा. सो माझा ट्रॅव्हल कंप्लीट झालेला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स एका हॉटेलबद्दल सांगितले, हॉटेल वैष्णवीबद्दल, जे माझ्या मते थोडं रॉंग होतं म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं. बाकी तुमचा डिसिजन खायचं की नाही ते. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.